एका मोठ्या भांड्यात व्यवस्थित भिजलेला आणि कोरडा झालेला साबुदाणा घ्या। इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, तसेच हिरवी मिरची आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। या साबुदाण्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे। हाताला थोडं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं व पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून त्याला चपटं करून वड्यांचा आकार द्यायचा। तर इथे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत। आता तेल गरम झालेलं आहे, तर मध्यम आचेवर आपण वडे दोन्ही बाजूनी सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। आपल्याला हे सर्व साबुदाणा वडे मंद आचेवरतीच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तेलात न फुटणारे कुरकुरी साबुदाणा वडे आपले तयार झालेले आहेत। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल।